आंदोलन करणाऱ्या संदीप देशपांडे यांची आज सरकार विरोधात बोलताना जीभ घसरली। सरकारमधल्या लोकांचा उल्लेख संदीप देशपांडे यांनी शंढ असा केला। विधान भवनात संसद अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त लोकसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय परिषद सुरू आहे। या परिषदेत केवळ हिंदी आणि इंग्रजीतल्या मजकुरावरून वाद निर्माण झाला आणि त्यावर टीका करताना संदीप देशपांडे यांनी सरकारमध्ये शंढ बसले असतील तर मराठी माणसानं काय करावं असा सवाल केलाय। संदीप देशपांडेंच्या या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय। राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय। सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला। मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे। आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी पुन्हा अक्कलेचे तारे तोडलेत। राज्यभरात वारीचं भक्तिमय वातावरण असतानाच अबू आझमींनी वारीवरून वादग्रस्त वक्तव्य केलंय।